कुठलं क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये जैन समाजाने प्रगती केली नाही. पण ही सगळी प्रगती करत असताना सर्वाधिक पुण्य कार्य, दान कार्य, सर्वाधिक समाज कार्य करणारा समाज हा देखील आमचा जैन समाज आहे. तर हीच शिकवण आम्हाला आमच्या तीर्थंकरांनी दिली आहे. हा एक मोठा इतिहास जो आज आपल्या समोर मांडण्यात आला आणि हा केवळ भारत देश आहे की ज्या देशामध्ये आमचे धर्माचार्य केवळ धर्माचा विचार मांडत नाही तर तो देशाचा विचार देखील या ठिकाणी मांडतात. आणि म्हणूनच आत्ताच ज्यावेळी परमपूजनीय आचार्य विशुद्ध सागर महाराजांनी उपदेश दिला तो केवळ जैन धर्मापुरता उपदेश नाही दिला तर या संपूर्ण भारत भू करता त्यांनी उपदेश दिला. या भारत भूचं कल्याण झालं पाहिजे याकरता त्यांनी उपदेश दिला. हीच खऱ्या अर्थानं आमच्या विचारामध्ये, आमच्या आचारामध्ये देखील आहे. पण त्याच वेळी नित्य नूतन देखील आहे. तो हजारो वर्षापूर्वी देखील तेवढाच सुप्रस्तुत होता आणि हजारो वर्षानंतर देखील तो तेवढाच सुप्रस्तुत आहे. किंबहुना हा विचार आज वेगळ्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाला स्वीकारावा लागतोय. ज्यावेळी संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आणि आमचं विश्व वाचेल की नाही, आमची धरती माता वाचेल की नाही, अशा प्रकारचा विचार ज्यावेळेस समोर येतोय त्यावेळी त्याला वाचवण्याकरता काय केलं पाहिजे याचं उत्तर आमच्या जैन विचारामध्ये आणि तत्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हळूहळू जग वेगवेगळ्या नावाने का होईना, कदाचित आमच्या विचाराला ते क्रेडिट देणार नाही, पण वेगवेगळ्या नावाने का होईना आमचाच विचार स्वीकारत आहे. ही खऱ्या अर्थानं आमच्या करता अत्यंत अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे.